शिवसेनेचा निकाल सांगेल घटना आंबेडकरांची की विश्वगुरूची. मोदी शहांच्या कृपेने महाराष्ट्रात चाललेला पोरखेळ भयंकर आहे. त्या मानाने लुटियन्स व राजगोपालाचारी प्रकरण फारच लहान आहे. अटलजी, अडवाणी, बाळासाहेबांना ज्यांनी मोजले नाही ते लुटियन्सला मोजण्याची कोणतीच शक्यता वाटत नाही. वास्तुकला व शिल्पकला चित्रकलेतून साकारणारा एडविन लुटियन्स म्हणजे देवशिल्पी विश्वकर्माप्रमाणेच शिल्पकार म्हटला पाहिजे. नवी दिल्लीचे आखीव रेखीव रूप म्हणजे वास्तुकलेचा उत्तम नमुना होय. भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा, मुबलक पाणी, सुरक्षेला प्राधान्यक्रम अशा प्रकारे निसर्ग समतोल ठिकाणी हिंदुस्थानची नवी राजधानी उभारली गेली. आज दिल्लीमध्ये निर्माण झालेली गॅस चेंबर राजकारण्यांच्या अपुऱ्या बुद्धीचे प्रमाण होय. सांडपाणी, गटार योजनांचे पैसे निवडणुकीला लावत नेत्यांनी जनतेला मात्र ऑक्सिजनवर पोचविले. मोगलांनी निर्माण केलेल्या वास्तुकलांचा प्रसार इंग्रजांनी केला. मोदी शहांचे पूर्वज तेव्हा झोकांड्या देत होते. लोकांना सांगायचे काय, त्यांच्या समोर ठेवायचे काय हेच उमगत नसल्याने मन की बातमध्ये कोंडमारा झाला. आता राष्ट्रपती भवन व पंतप्रधान यांचा संबंध कधीच येत नाही. तरीसुद्धा एडविन लुटियन्सचा पुतळा राष्ट्रपती भवनातून हलवून तेथे सी राजगोपालाचारी यांचा पुतळा बसविण्याचे फर्मान पंतप्रधानांनी काढले. याला तामिळनाडू व केरळच्या निवडणुकांचा वास आहे. तेथे प्रचार करताना आव आणण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी 5 भारतरत्न वाटली गेली होती. लोक म्हणतात आधी पोटोबा मग विठोबा, दात कोरून ढेकर दिला म्हणजे पोट भरत नाही. दिल्लीत संगमरवरवर मार्बलचे ठोकळे उभे केले म्हणजे विकास होत नाही, हा भंपकपणा आहे. त्याच वास्तुकलांचे मार्केटिंग केले तर रोजगार उपलब्ध होईल, गरिबांच्या चुली पेटतील. त्यातून विमल पटेल व गौतम अदानीला काहीच मिळणार नाही, हेच सर्वात मोठे दुखणे आहे. अशोक शुंगल म्हणतात तसे मोदी हे आधुनिक मोहम्मद गझनीच म्हटले पाहिजे. सांगा आता घटना कोणाची, आंबेडकरांची की विश्वगुरू मोदी शहांची? मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.